पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ती कुठेतरी तिच्या ऍक्सिडेंट स्पॉटच्या जवळपास असेल ना, जखमी अवस्थेत असेल तर शोधा ना। जंगलात ही वस्तू सापडली आम्हाला। हे तर आईचं ब्रेसलेट आहे। म्हणजे नेहा या जगात नाही? दसऱ्याला गिफ्ट दिलेलं आहे फ्रेंडनी। आईचं ब्रेसलेट तुमच्याकडे कसं? तिने परत येताना घातलं होतं हे ब्रेसलेट। सापडलं म्हणजे माझी आई परत आली आहे का? मग इथे का नाही आली? माझी आई कुठे आहे? सांगा ना, माझी आई कुठे आहे? ये पड जरा। अहो नको, हॉस्पिटलमध्ये ना झोपून झोपून खूप कंटाळा आलाय। आपण बसूयात का इथे जरा? बस। सावकाश 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 सावकाश। हा, कसं वाटतंय आता? आपल्या घरी आल्यावर बरंच वाटणार, छान वाटतंय, पण जरा जास्त शांत शांत वाटतंय ना? नाही म्हणजे हॉस्पिटलमध्ये खूप सगळे डॉक्टर आणि नर्स लगबग वगैरे सगळी होती ना, ते नाही येत, त्यामुळे तुला वाटत असेल असं। नाही असेलही, पण नुसतंच शांत नाही हो, मला ना चुकल्यासारखं वाटतंय। मला काल हॉस्पिटलमध्येही तसंच वाटत होतं। आणि काय हो, यश आणि नेहा कुठे आहेत? म्हणजे त्यांच्यात काही बिनसलंय का? नेहा दिसली नाही ना, मला वाटलं होतं की घरी आल्या आल्या तीच उभी असेल माझ्या स्वागतासाठी दारात, पण इथे काही कोणी दिसतच नाहीये, कोणाचाच पत्ता नाहीये। सगळं ठीक आहे, सगळं ठीक आहे, तू फार विचार करू नकोस। हा, काय हो, सगळं ठीक आहे ना? इकडे बघा बरं, काय झालंय सांगा ना। ही झालेलं नाहीये, सगळं व्यवस्थित। नक्कीच काहीतरी झालंय, तुम्ही लपवताय का माझ्यापासून काही? किती बोलतेस? डॉक्टरांनी जरास विश्रांती घ्यायला सांगितलंय। अहो विषय बदलू नका हो, तुम्हाला आपल्या बाळाची शपथ आहे। तुम्ही रडताय? काय झालं? हो, असे का रडताय तुम्ही? इकडे या बरं, काय झालं? हा, काय झालं सांगा ना मला। तुमचं रडणं बघून मला दडदडतंय, सांगा ना लवकर प्लीज, बोला ना तुम्ही, काय झालंय? काय झालंय? तुम्ही काय लपवताय का माझ्यापासून? सांगा ना। तुम्हाला ना मी पुन्हा सांगते की तुम्हाला आपल्या बाळाची आपलं बाळ नाही राहिलं याचं का? काय काय अभद्र बोलताय? सोडून गेलं। असं होऊ शकत नाही, आपलं बाळ आपल्याला सोडून जाऊ शकत नाही। आहे आपलं बाळ आहे। ती नर्स म्हणाली होती ना मला की
तुमचं बाळ व्यवस्थित आहे आणि ते डॉक्टर काल चेकअप करायला आले होते ना, ते पण मला म्हणाले होते की मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, तुमचं बाळ आहे. अहो जाणवते ना मला, नाही जाणवते. आणि मला काल वाटलं होतं की बाळ ना पोटात लाथा मारतंय आणि तुम्ही असं काय म्हणताय. शांत हो. ऐक माझं. आणि तुम्ही असं काही काय बोलताय हो. हा तुम्ही वाटेल ते बोलायचं आणि मी ते ऐकून घेणार. तुम्हाला किती वेळा सांगितलं की असं बोलता चालता बोलत नका जाऊ म्हणून. आपलं बाळ कुठेही जाऊ शकत नाही, आपलं बाळ आहे. तुम्ही हात द्या तुम्ही. हे बघा जाणवतंय तुम्हाला, आहे ना आपलं बाळ, आहे. हे बाळा तू आहेस ना. हा हे बघ तुझे बाबा काय बोलतायत, तू त्यांना दाखव ना, ते खोटं बोलतायत रे. हा तू ऐक जरा माझं. अरे माझ्याशी बोल ना बाळा. आणि तुझी आई बोलतीये रे. हो बाळ जाणवत नाहीये. हो कुठे गेलं माझं बाळ. हो शांत. नाही असं नाही करायचं. हा माझं बाळ सोडून गेलं माझं बाळ आपल्याला सोडून गेलं. काय हो एवढं सगळं होऊन यश आणि नेहा भेटायला कसे नाही आलेत अजून. हा ते फार्म हाऊस वरच आहेत का, रमलेत का तिकडे ते अजून. तुम्ही कळवलत ना त्यांना. नेहाने अजून एक फोन सुद्धा नाही केला मला चौकशीसाठी. माझ्या बाळाची ना कुणाला कदरच नाहीये, कुणालाच कदर नाहीये. फक्त सगळा देखावा होता. हे सगळ्यांना यश आणि नेहामुळेच झालंय. नको काहीतरी बोलूस. काही बोलत नाही आम्ही. अहो एवढं सगळं झालंय कळल्यानंतर यशला जरा सुद्धा म्हटलं नाही की काकूला येऊन भेटावं. ती नेहा माझी एवढी काळजी करत होती. पप्पा समोर सतत दाखवत होते की तिला माझी किती काळजी आहे. कुठे गेली ती काळजी. मला एकटीला सोडलंय, मला भेटायला सुद्धा आले नाहीये. मला त्यांना विचारायचंय, मला त्यांना जाब विचारायचंय. बोलवा तुम्ही त्यांना. शांत हो जरा, आपण बोलूया, नंतर बोलूया. मोठी आई, परी. मोठी आई तू आलीस. तुला माहितीये का माझी आई कुठे. तिने मला. चल बाळ नको. मोठी आई फ्रेंडला लागले म्हणून आई त्याच्या सोबत हॉस्पिटलला आहे का. फ्रेंडला लागलंय. हो तो बोलत पण नाहीये, डोळे पण उघडत नाहीये, म्हणून त्यांनी मला फोन पण केला नाही. आईने आल्यापासून पण फोन केला नाही मला. परी चल आपण आईला फोन करू. हा मोठ्या आईला आराम करू दे. चल. तिला आपल्या बाळाचं नेहा आणि यशला कळवलं तेव्हा परत यायला निघाले तेव्हा त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. यश हॉस्पिटलमध्ये आणि आपली नेहा गेली.
सर सर काय होतंय सर नेहा काय होतंय सर सर नेहा डॉक्टर डॉक्टर परी नेहा नेहाची बातमी अजून खरीच वाटत नाही हो. सिमी काकू, आजोबांची तब्येत कशी आहे? पप्पा इज नॉट फाईन. त्यांना ही बातमी कळल्यापासून जबरदस्त मानसिक धक्का बसलाय. कोणाशी बोलले नाहीयेत, त्यांच्या रूम मधून बाहेर पडले नाहीयेत आणि नेहाचा शोधही त्यांनी थांबवलेला नाहीये अजून. मला एक गोष्ट कळत नाहीये की कारच्या शेजारी जर हे दोघं सापडले तर नेहा का नाही सापडली? नेहा कुठे, ती का सापडत नाहीये? देव करो आणि आमची नेहा सापडू दे. सिमी काकू, मला ना परीची काळजी वाटते हो. आतापर्यंत ना त्या इतकी वर्ष दोघीच होत्या हो एकमेकींसाठी. परी तिच्याशिवाय यशलाही खूप जड जाणार आहे. आय नो दिस. यशला कळल्यावर तो कसा रिॲक्ट करणार आहे मला तर काही कळतच नाही हो. मी एक गोष्ट सांगते, प्लीज लक्षात ठेवायची. माझ्या यशवरचं संकट अजून टळलेलं नाहीये. पुढचे 48 तास क्रिटिकल आहेत त्याच्यासाठी, असं डॉक्टर म्हणाले. पण कुठल्याही परिस्थितीत तो बरा झाला तरी त्यालाही बातमी कळू द्यायची नाहीये. नाही, खरंच सांगते, माझी खरंच हिंमत नाही हो. मी कशी जाणार आहे ते यश समोर आणि कसं बोलणार आहे मी? यश सर शुद्धीवर आल्यात. यश, यश, यश कसा आहेस? कसं वाटतंय यश तुला आता? यश, खूप मोठ्या संकटातून वाचलायस तू. तुला ज्या अवस्थेमध्ये हॉस्पिटलला आणलं होतं ना, आम्हाला वाटलं की आम्ही काय होतंय. मॅम, तू बरा होशील. प्लीज आराम करू द्या त्यांना, बोलायला देऊ नका. हो हो, पण हा बरा आहे ना आता? रिकवर होत आहे, पण आता अगदीच एक्झर्शन नको. यश, यश ऐकतोस? आम्ही आहोत बाहेर. हा, तू आराम कर. या. नेहा कशी? काही बोलला? हो, मग मलाही असं वाटलं की काहीतरी बोल. यश, नेहा, परी, नेहा कशी आहे? बरी आहे नेहा. तुझी वाट बघते ती घरी. तू लवकर बरा हो. परी,
बरी बरी तू तू तर जास्त बोलू नकोस. तू आराम कर. हा नेहा, आम्ही आहोत बाहेर. तू आराम कर. हा परी कशी आहे? आजोबा 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 आई घरी कधी येणार? आई बरी झाली? तुझी आई शेफाली मावशी म्हणत होती त्या दिवशी आई कार मधून पडली. तिला पण हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलंय का? तुम्ही तर म्हणालात की आई बरी आहे. आजोबा शेफाली मावशी म्हणते ते खरं आहे का? आई हॉस्पिटल मध्ये आहे? खरं सांगा ना, आई कुठे आहे? ती घरी का नाही येते? ती इतके दिवस माझ्याशिवाय कशी राहू शकते? तिला एक दिवस पण माझ्याशिवाय करमत नाही. फोन पण नाही केला. तुम्हाला आठवतंय आई जेव्हा लंडनला गेलेली तेव्हा रोज मला 2दा फोन करायची. मला बरं नाही कळल्यावर माझ्यासाठी कशी लवकर आलेली. आजोबा आईला जास्त लागलंय का? ती फोन का नाही करत आहे? तिला भेटायचं हट्ट नाही करणार, पण प्लीज सांगा ना माझी आई कुठे आहे? आजोबा तुम्ही बोलत का नाहीये? बोला ना प्लीज. खरं सांगा ना माझी आई कुठे आहे? तुम्ही बोलला नाही तर मी तुमच्याशी कट्टी घेईन. कट्टी आजोबा, कट्टी.